ज्यांनी पिढ्यानपिढ्यांची गुलामगिरी तोडली आणि आम्हाला माणूस म्हणून जगायला शिकवलं, त्या महामानवाचा आज वाढदिवस. नमस्कार, मी अश्विनी. मापोली गावातील हा निळा समुद्र आणि हा जल्लोष साक्ष देतो की बाबासाहेब आजही आमच्या विचारात जिवंत आहेत. सेलिब्रेशन तर 13 तारखेला रात्री 12 वाजताच सुरू झालं. मी, काव्या, चिऊ आम्ही बुद्ध विहारात जेव्हा रात्री 11:45ला पोचलो, तिथे केक कापायला अख्खा गाव जमा होता आणि बाबासाहेबांचा जन्मोत्सवाचं स्वागत तिथं खूप खूप आनंदाने झाला. तो आनंद शब्दात सांगण्यापलीकडचा होता. दुसऱ्या दिवशी आमचं संपूर्ण गाव एखाद्या दिवाळीसारखं सजवलं होतं. प्रत्येक दारावर तोरण आणि अंगणातली रांगोळी फक्त सजावट नव्हती, तर तो बाबासाहेबांनी आम्हाला दिलेला हक्क आणि आनंद होता. संध्याकाळी जेव्हा सगळेजण पांढरे शुभ्र कपडे घालून रॅलीत आले, तेव्हा रॅलीत फक्त एकच गर्जना होती, ती भीमरायांची. जशी रॅली चालू झाली तेव्हा माझ्या काव्याला इतका जोश आला होता की तिने डान्स करून तिचे हातपाय मोडते काय असं वाटलं होतं. त्याच्यानंतर चिऊ तर बाबा आनंदानेच रडत होती. कुठे रॅली किंवा लग्नात हळदी वगैरे असल्याने की या दोघी खूप जल्लोषात नसतात. आज तर भीम जयंती होती. मी तर बापरे काही माघार घेणार नव्हती. माझी तब्येत बरी नव्हती तरी देखील गाणं वाजलं की माझ्या अंगात तर डायरेक्ट नाचायला एकदम थरारच येतो, कारण की आज दिवसच इतका स्पेशल होता. खूप खूप एन्जॉय केला. चिऊ तर पायाने दमली होती तरी पण तिला नाचायचं होतं. मग काय तिला उचलून घेतलं आणि ती शेर जैसे पाला है ये बंदा है, शेर जैसे पाला है ये बंदा है। हाथों में पावर टावर समझ के बंदे ना किसका है डर। लाखों में आते हैं लाखों में जाते हैं, भीम का ये बंदा अकेले आता है। हा जोश, हा जल्लोष आणि ही ऊर्जा आम्हाला बाबासाहेबांच्या विचारातूनच मिळते. बाबासाहेबांचे उपकार कधीच फिटणार नाहीत, पण त्यांचा हा वारसा आम्ही असाच पुढे नेणार. चला तर मग आपल्या ह्या महामानवासाठी कमेंट बॉक्समध्ये जय भीमची गर्जना करा. जय भीम, जय भारत.